नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहेत मस्तपैकी आजीच्या पद्धतीने केलेलं गावाकडच्या पद्धतीचं झणझणीत असं मटणाचं कालवण। आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। हे अशा पद्धतीचं आपण छान असं मटणाचं कालवण करणार आहे। ते व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि एकदम बघताच तोंडाला कुणाच्याही तुमच्या पाणी सुटेल अशा पद्धतीचा हा रेसिपी आहे। एकदम वेगळी आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण 3 पळी तेल टाकले। तेल छान आपण कडकडीत गरम केले की याच्यामध्ये टाकू आपण उंची 6 जिरे टाकणार आहे। नंतर टाकू आपण याच्यात 2 दालचिनीचे तुकडे टाकू। नंतर टाकू 4-5 मिरे टाकायचे आहेत आणि तितक्याच आपल्याला लवंग टाकायचे आहेत। आणि लागलीच याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा चिरून घेतलेला तो टाकून घेऊ आणि छान ह्याला आता मिक्स करून द्यायचं आणि चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा। कांद्याचा कलर बघा आपल्या छान आता बदललेला आहे। आता या वेळेला आपण जे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ। हे अर्धा किलो मटण आहे ते टाकून घेऊ आपण आणि नंतर चांगला आपण याला हलवून घेणार आहे। छान एकदम आपल्याला एकदम असं परतून घ्यायचं आहे खमंग असं 5 मिनिट हे अशा पद्धतीनं। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद टाकून घेऊ आपण। हळद टाकलेली नाही तर हे हळद टाकू। नंतर टाकू मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। यानंतर टाकायचं आहे गावरान 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते पण टाकायचे आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं 5 ते 7 मिनिट आपल्याला हळद मीठ याच्यामध्ये आपल्याला हे मटण परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही मटणाचं कालवण करून बघा, एकदम भारी चव येते। माझी आजी बघा अशा पद्धतीनं करायची गावाकडे आपल्या आज पण अशाच पद्धतीनं करतात। तर मी आज तुम्हाला त्याच पद्धतीनं करून दाखवणार आहे। तर आपण आता ह्याला परतून घेऊ। तर आता 5 मिनिट छान झालेला आहे बघा। आता चांगलं आपल्या मटणला असं पाणी सुटलेलं आहे। हळद मिठाला चांगलं पाणी सुटतं। तर यावेळेला आपण टाकून घेऊ 1 ग्लास भरून पूर्ण गरम पाणी टाकायचं आणि लगेच आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या एकदम फुल गॅसवर करायच्यात आणि 2 स्लो गॅसवर करायचे। तर आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते। जरा थोडंसं मसाला लागणार आहे तो मसाला मी भाजून घेते। तर आता वाटण्यासाठी हे आपण छोटे छोटे 4 कांदे असे भाजून घेतलेत। थोडंसं खोबरं आहे ओलं खोबरं घेतलं। नंतर थोडे 2 चमचे धने आहेत, दालचिनीचा तुकडा, लवंग मिरे आणि जावित्री हे घेतलेलं आहे। नंतर 2 गड्डी लसणाचे आहे, अद्रक आहे थोडीशी 1-1.5 इंच आणि कोथिंबीर। तर हे सगळं आपण आता वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर हे आता मिक्सरमध्ये हे आपण असं करून टाकायचं। कांदा फोडून थोडासा टाकायचा। यानंतर टाकू आपण हे ओलं खोबरं जे की आपण भाजून घेतलेलं आहे ते टाकू। नंतर हे धने आणि थोडेसे खडे मसाले आहेत हे पण टाकून घेऊ आपण। नंतर टाकायचं आहे हे अद्रक आणि नंतर टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण टाकू कोथिंबीर। हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी आपण हळद टाकणार आहे। हे इतके हळद आणि नंतर टाकू आपण हे लाल तिखट जे की आमच्या चॅनलचं खास असं बनवलेलं आहे ताजं। तर आता याच्यामध्ये आपण अगोदर हे कोरडंच वाटून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायचं। हे अशा पद्धतीनं हे आपलं छान असं वाटण बघा एकदम स्मूथ तयार झालेलं आहे।
तर आता फोडणी द्यायला सुरुवात करू. कुकर पण आपलं थंड झालं, बघू आपण आता. हे अशा पद्धतीनं आपलं मटण छान शिजलेलं आहे. बघा किती एकदम भारी शिजलेलं आहे, मऊसूत एकदम. आता याच्यामध्ये फक्त आपण हळद, मीठ, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे टाकलेलं आहे, थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे. तर आता चला सुरुवात करूया. अगोदर आपण हे पातेल्यामध्ये 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता 2.5 पळी तेल टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू वाटलेलं वाटण. तर हे वाटण टाकायचं. दुसरं आपल्याला याच्यामध्ये काही सुद्धा टाकायचं नाही. त्याला फक्त छान असं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला 5 ते 6 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. कंटिन्यू असं हलवत राहायचं, म्हणजे खाली चिटकू देत नाही. तर आता हे तेल थोडं थोडं सेपरेट व्हायला लागलं की थोडंसं आपण ते मिक्सर आपण जे वाटलं होतं ना मसाला, ते थोडंसं पाणी मी मिसळून घेतलं, जेणेकरून हे थोडं थोडं लागायला लागलेलं आहे. तर ते लागू नाही म्हणून आपण ते पाणी टाकले. बघा कलर कसा एकदम मस्त झाला आहे आता. तर छान आता आपल्या मसाल्याला एकदम मस्त कलर आलेला आहे. आणि हे बघा तेल एकदम असं वेगळं होतं. तर आता या वेळेला आपण टाकून देऊ याच्यामध्ये शिजवलेलं. त्याचं पूर्ण आपण मटण टाकून देऊ. आणि वरतून टाकू आपण हे आळणी पाणी. आता थोडंसं आणखी मी भाकरीसोबत चुरून खायचं आहे म्हणून आणखी गरम पाणी टाकणार आहे. ते 1 ग्लास भरून मी परत आणखी गरम पाणी टाकलेलं आहे. नंतर टाकू आपण चवीपुरतं मीठ आणि छान आता ढवळून घ्यायचं. तर आता एकदम दणकून उकळी येऊ देऊ याला. झालं की नाही एकदम मस्त असं भन्नाट असं कालवण. तर आता छान एकदम उकळी आलेली आहे बघा अशा पद्धतीनं. तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ कोथिंबीर. आणि चांगलं ढवळून घ्यायचं. हे झालं आपलं मस्तपैकी असं मटणाचं कालवण. आवडली ना रेसिपी? तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा जर हे असे नॉनव्हेजचे किंवा साधे पण व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला एकदम भारी भारी एकदम आणि सोप्या पद्धतीचे असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. हे अशा पद्धतीनं आपलं झालं आता. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.